नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे. वैदिक सणांचे योग रहस्य भाग 23. युगकल्पना. युगांची कल्पना रामायणापासून दिसू लागते. रामायणानंतर महाभारत झाले असावे अशी विद्वानांची कल्पना आहे. या युगकल्पनेचे एक गणित व्यासांनी मांडले आहे. परंतु सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुगाच्या कालमापनाला त्या मूळ युगकल्पनेचा आधार दिसत नाही. पृथ्वीचे वय एकूण 350 कोटी वर्षाचे असून पृथ्वीवर मानव वंशाचा उद्गम बराच अलीकडचा आहे. त्याला धरून सत्ययुगातील मानव वस्तीची कल्पना असंभव अशी वाटते. तेव्हा युगाच्या कल्पनेचे मूळ मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या कथित कालमापनाशी न धरता साधकाचे मनाचे अवस्था संबंधावर अवलंबून असले पाहिजे हे ओघानेच येते. युग शब्दाची उत्पत्ती सुद्धा मनाचे योगावस्थेला धरून असावी असे दिसून येते. युज म्हणजे जोडणे. याच युज शब्दावरून योग शब्द साकारला आहे. योग म्हणजे मनाचा संबंध कठीण आणि अप्राप्य अशा सूक्ष्मतर तत्वावस्थांशी आणून मानवाचे सामर्थ्य अधिकाधिक वाढवणे होय. त्याच योग शब्दापासून युग शब्द उत्पन्न झाला आहे. युग म्हणजे जोडलेली अवस्था. कोणाची अवस्था कोणाला जोडली तर मनाची अवस्था चित्ताला जोडणे म्हणजेच युग होय. साधना कालातील साधकाचे चित्ताची जशी अवस्था असेल त्या अवस्थेला धरून व्यास वाल्मिकी युग शब्दाचा वापर करीत असावे असे दिसते. सत्ययुग जर चांगल्या मनाचे निदर्शक मानले तर त्या शुद्धतम युगात सर्वत्र चांगल्याच गोष्टी दिसायला हव्यात. मग अहल्येची निंदनीय कथा, इंद्राच्या भोग कथा, बृहस्पतीच्या आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या संभावित स्त्रियांवर नव्हे तर प्रत्यक्ष आपल्या कन्येवर केलेल्या बलात्काराच्या कथा सत्ययुगात घडत्या ना. यावरून युगकल्पना मानवाच्या समाज अस्तित्वाच्या कालमापनाचा कालखंड नसून साधक अवस्थेतील मानवी मनाचे चित्ताशी संबंध दाखविण्याच्या असाव्यात या सत्यावर यावे लागते. सत्ययुग म्हणजे जे आहे तेच प्राकृतिक मन. प्राकृतिक मन तसे शुद्धच असते. असल्या शुद्ध मनाच्या कलाने वागण्यास शास्त्रे सांगतात. मनः पुत समाचरित. म्हणून शुद्ध सात्विक मनाचा कालावधी म्हणजे सत्ययुग असावे. त्यानंतर येणारे त्रेतायुग आहे. त्र म्हणजे रक्षण करणे आणि एत म्हणजे कंपन करणे. स्पंदन करणे म्हणजे ज्या स्पंदन अथवा संस्कारामुळे साधकाचे रक्षण होते त्याला त्रेतायुग असे म्हणतात. सत्य अवस्थेतील उत्तम संस्काराचा रक्षण काळ म्हणजे त्रेतायुग. आत्माराम याच युगातील शेवटच्या अवस्थेत जन्माला येतील. त्यानंतर द्वापर युग येत असते. सत्य संस्काराचा भोगकाल संपल्यावर आता साधकाचे मनात द्विधा परिस्थिती उत्पन्न झाल्यास नवल नाही. असली आंदोलनात्मक परिस्थिती प्रत्येक साधकाचे मनात उत्तर कालात उत्पन्न होत असते. गीता याचे वर्णन करते. इंद्रियाणी प्रमाथीने हरंती प्रसभम मनहा. या मनाच्या अवस्थेचा काल म्हणजे द्वापर युग होय. आता राहिले शेवटचे कलियुग. कलिकालात साधकाचे आंदोलित आणि द्वैत वृत्तींना जोपासणारे मन आता अधिक प्रक्षोभक बनून साधकाच्या चित्तवृत्ती पतनाचे मार्गाला नेतात. द्वेष, अहंकार, भांडणे, वासना इत्यादी वृत्तींना भरपूर वाव असणारा साधक जीवनातील कालावधी म्हणजे कलियुग होय. असली युगे सर्व कालात असतात. भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.